नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्रात राहणारा जो माणूस आहे त्याचं खाण्यावर आणि गाण्यावर मुळताच प्रेम असतं. तुम्ही म्हणाल की हा विषय नेमका काय आहे. त्याचं कारण असं आहे की इतक्या वर्षांमध्ये चवीनं खाणारी आणि रसिकतेनं ऐकणारी लोक आपण बघितलेली आहेत, पण त्या खाण्यावरून इतकं मोठं राजकारण रंगलेलं फार कमी वेळा बघितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही कुठलं मीठ खाता किंवा कुठलं मटण किंवा कुठलं चिकन खाता किंवा खावं यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे. आणि त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष परंपरागत हा जो व्यवसाय आहे हा हिंदू खाटी किंवा मुस्लिम लोक करत आलेले आहेत. आणि म्हणजे बिर्याणी कशी करावी याबद्दलच्या रेसिपीज एकमेकांकडून काय अगदी हौसेनं मागून घेणारे सगळे लोक, पण ते कुठून आणलं किंवा कसं आणलं म्हणजे अर्थात ते स्वच्छ असावं याची काळजी सगळेच लोक घेतात, पण कुठून आणलं आणि कसं आणलं हे कधी कोणी विचारत बसलं नाही. पण आता ते विचारावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की नितेश राणे जे मंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये आता मल्हार सर्टिफिकेशनची नोंदणी करण्याचं आवाहन केलंय. ते म्हणतात की स्वच्छ मटण मिळावं यासाठी मल्हार सर्टिफिकेशन आवश्यक करावं, त्याच्या चेन्स महाराष्ट्रभर उघडल्या जाव्यात. आता मल्हार सर्टिफिकेशन करणार म्हणजे निश्चितपणे त्यांना असं म्हणायचं आहे की बऱ्याचदा अस्वच्छ किंवा चांगल्या दर्जाचं मटण चिकन मिळत नाही. बऱ्याचदा त्यांनी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं की मिक्स केलं जातं गो हत्या करून किंवा इतर प्राण्यांचं. तसं होऊ नये म्हणून मल्हार सर्टिफिकेशन गरजेचं असणार आहे आणि त्याच्या चेन महाराष्ट्रभर उघडणार आहे. आता नेमकं हलाल म्हणजे काय, झटका म्हणजे काय, ह्या गोष्टी माहीत नाही आहेत आपल्याला, किंवा जे चिकन मटण खातात त्यांना माहिती आहे, पण सामान्यतः तर आपण जरा जाणून घेणार आहोत की आधी याचं राजकारण काय आहे, त्याचा खाण्याशी संबंध काय आहे आणि या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे. आपल्यासोबत समाजवादी पार्टीचे भिवंडीचे आमदार आहेत रईस शेख. रईस भाई, आज क्या खाया खाने में? आज तो मैं नॉर्मली रमजान में वेजिटेरियन हो जाता हूँ बिकॉज यू हैव टू स्टे लाइट. पर जे मूल प्रश्न आहे आपला की आताच राजकारण हे खाण्यावर गाण्यावर कसं आलंय. नाही ना, मला तर तिकडे यायचंच आहे, पण मला हळूहळू का मी विचारलं तुम्हाला त्याचं कारण असं आहे की म्हणजे हलाल हा अरेबिक शब्द आहे ना. हलाल स्लॉटर करायची एक पद्धत आहे आणि अरेबिक शब्द अरेबिक शब्द त्याचा काय अर्थ काय? हलाल म्हणजे जी पद्धत आहे तर दोन पद्धत आहे, दोन नाही बरीच पद्धत आहे स्लॉटरिंगची. पर विश्वमध्ये तुम्ही कुठेही गेलं तर स्लॉटरिंगची एक पद्धत आहे. ही जी तुमची नळी आहे ही मेन श्वासाची नळी आहे तुमची. तर हलाल म्हणजे काय, हलाल किंवा स्लॉटरिंगची इंटरनॅशनल पद्धत काय की तुम्ही हीच कापून टाकतात. जेव्हा ही तुम्ही कापता ना तर जे काही जानवर असेल तर त्याला कमी त्रास होतो. झटका म्हणजे जेव्हा तुम्ही झटका मारून खट करून मारतो ना तर त्या जानवराला एक शॉक लागतं, त्यामुळे त्याला कार्डियक अरेस्ट येतो, म्हणजे हार्ट फेलियर होतो त्याचं. तर दोन्ही पद्धतमध्ये मूळ फरक काय आहे, एक तर दिस इज मोर ह्युमेन अँड सेकंड काय, जेव्हा तुम्ही असं कापता ना तर हीच नलीतून ना सर्व बॉडीचा रक्त बाहेर येतो. रक्त बाहेर येणं एकदम गरजेचं आहे. तुम्ही जे हायजीन म्हणतात, रक्तामध्ये सगळे इन्फेक्शन असतात, रक्तामध्ये त्या जानवरला काहीतरी बिमारी असेल तर ते रक्तामध्ये असते. तर एकदा रक्त पुरं बाहेर आला तर ते स्वच्छ मीठ आहे. झटका तुम्ही केला तर तेव्हा त्याला कार्डियक अरेस्ट किंवा त्याला शॉक बसतो, तर बॉडीचं जे रक्त आहे तो फ्रीज होतो. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन इंटरनॅशनल मेथड ऑफ स्लॉटरिंग. आता तुम्ही भारत एक मीट एक्सपोर्टिंग देश आहे, तर तुम्ही कुठेही गेलं ना, चायना असो, साऊथ कोरिया असो, ऑस्ट्रेलिया असो, स्लॉटरची पद्धत जी लिहिली असेल ते हीच आहे. आमच्या समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये स्लॉटर हा जो प्रोसेस आहे तो प्रिफर्ड आहे, कंपल्सरी आहे, कारण हायजीन पॉईंट ऑफ व्ह्यू, सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यूतून, आणि त्याला हलाल म्हणतात. याला एकदम तोडून मोडून पेश केलं जातं. जे काय वक्तव्य सन्मान्य मंत्री महोदयांनी केलेलं आहे त्याला काही सायंटिफिक बॅकग्राऊंड नाही आहे. आणि मी काय म्हणतो, त्यांना मल्हार सर्टिफिकेट पाहिजे ना तर ध्यानात लोकांना ते पण एक ऑप्शन आहे. ज्याला झटका पाहिजे तो झटका घेईल, ज्याला हलाल पाहिजे हलाल घेईल. तुम्ही इंटरनॅशनली ट्रॅव्हल जेव्हा करता तेव्हा तुम्ही चेक करता की हलाल आहे की झटका आहे. तुम्ही कोणत्याही स्लॉटर हाऊसमध्ये गेला, कोणत्याही देशामध्ये गेला, स्लॉटरची प्रोसिजर एकच आहे. झटका एक
कमी प्रमाणामध्ये एका समाज करत होतं आणि तो पण फॉर ईज करत होतो, पण पीपल प्रिफर करत नाही ते, कारण हायजीनचं सायंटिफिक रिझन असं आहे. मला एक गोष्ट सांगा की आपल्याकडे झटका आणि हलाल दोन्ही मिळतं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आपल्याकडे? बघा, मेजर स्लॉटर हाऊस, कारण हे प्रोफेशन जे आहे ते खाटीक समाज करतोय आणि खाटीक समाज बहुतेक 99% मुस्लिम समाजाचा आहे आणि कारिगर पण तेच आहे. म्हणजे तुम्हाला समजतं ते इट इज अ स्किल जॉब. मी तर लढतोय खाटीक समाजासाठी की ज्यांची स्किल्सला आता मान्यता द्या, तर ते आणि रिक्वायरमेंट पण शासनाची ते आहे. इथेच नाही, विश्वामध्ये तीच पद्धत आहे. तर झटका मीठ एकदम थोडे प्रमाणामध्ये कुठे असेल तर असेल. मला तर 99% माहिती आहे, कारण मी या कम्युनिटीची एकदम जवळचा माझा रिश्ता आहे, कारण देवनार स्लॉटर हाऊस माझ्या क्षेत्रामध्ये होता, मी गोवंडीमध्ये होतो आणि खूप यांचे समस्या होते ते आम्ही सॉल्व्ह करत होतो. 99% जे आहे स्लॉटरची पद्धत ते हलालच आहे. हलाल म्हणजे ती एक पद्धत आहे, ती आहे. झटका एकदम कमी प्रमाणात तिथे आहे. मला दुसरा प्रश्न काय विचारायचा आहे की जर मल्हार सर्टिफिकेशन मध्ये तुम्हाला राजकारण का दिसते? ते म्हणतात की होऊ द्या कॉम्पिटिशन, येऊ द्या लोकांना. मला काही प्रॉब्लेम नाहीये, मल्हार करायचं करा ना, ज्याला जी चॉईस पाहिजे. जसं ते हलालला क्रिटिसाइज करतात, मी मल्हारला क्रिटिसाइज नाही करणार आहे. ती एक पद्धत आहे, लोकांना पाहिजे असेल तर ते करतील. इट्स अ चॉईस इन द मार्केट. अल्टिमेटली दिस इज अ बिझनेस. तर हलाल असो किंवा झटका असो, ज्यांना जे पाहिजे ते त्यांनी घ्यावं, त्यात दुमत नाही. पण असं कंपल्सरी करायचं आणि एखाद्या मंत्र्यांनी कसं वागावं हे पण प्रश्न आहे ना. हा महाराष्ट्र एक प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. आपली एक्झाम्पल्स संपूर्ण भारतामध्येच लोक देतात. आमचे आमदार कसे आहेत, आमचे मंत्री कसे आहेत, आमचा बिझनेस कसा आहे. आणि आज आपले मंत्री काय करत आहेत, प्रत्येक दिवशी येऊन माईकवर काहीतरी बोलायचं आणि लोकांमध्ये कसं वाद क्रिएट करायचा. हाच उद्देश कसा होऊ शकतो? तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह काय करणार आहे? आज 3 तास बजेटसाठी ठेवलंय, 3 तास फक्त महाराष्ट्राचं बजेट. आता यांना मी चॅलेंज देतो, नितेश राणेंना, तुम्ही इकॉनॉमीवर या आणि चर्चा करा माझ्यासोबत. महाराष्ट्राची जीडीपी 5 नंबरवर गेली आहे. आपले पुढे तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात झालेलं आहे. आता टुरिझमचे फिगर्स तुम्ही बघा, टुरिझममध्ये पण आपण 5-6 नंबरवर गेलोय. मुंबई गेटवे इंडियाचा, सर्वात जास्त लोक एअरपोर्टवर येतात ते मुंबईमध्ये, पण ते महाराष्ट्रामध्ये जात नाही, ते मध्य प्रदेशमध्ये जातात, कुठे कुठे जातात. म्हणजे आपण टुरिझम, मुंबई एअरपोर्टचा मुंबईची आर्थिक राजनीती होणारा जे फायदा ते घेतच नाही. आपले 18 डिस्ट्रिक्ट आहेत, 18 डिस्ट्रिक्टचा जे DDP आहे आता, तो नॅशनल ॲव्हरेज पासून खाली गेलेला आहे. म्हणजे आपले मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक सोडलं तर आपला जो लिमिट आहे ते ओरिसासारखा झालेला आहे. ते याच्यावर चर्चा तुम्ही करत नाही. खाटी किंवा हलाल असे विवाद तुम्ही करतात. मी तर तुम्हाला सांगतो, सन्माननीय नितेश राणे साहेब, तुम्ही कोकणातले आहेत. कोकणातले मुसलमान समाजात तुमचे साहेब समाजाचे एकदम जवळचे त्यांचे रिश्ते होते. मी साहेबांचे कॅम्पेनमध्ये पण आलो आहे. तुमचे वक्तव्य पाठीमागे काय होते तुम्ही बघा. बांद्रा ईस्टमध्ये कुरेशी समाजची मीटिंगमध्ये जेव्हा साहेब बांद्रा ईस्टमध्ये निवडणूक लढत होते, त्या प्रचारासाठी मी गेलो होतो. ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळी, आणि तिथे झालेला भाषण साहेबांनी काय केलं होतं त्याची आठवण नितेश राणे साहेबांना आहे की नाही. तीच खाटीक समाज, तीच कुरेशी समाज. अर्धा तास साहेब तिथे बोलले होते की मी कुरेशी समाजासाठी काय 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 केलंय. आज सूर बदललेत. कशामुळे बदल? आता त्यांचा पक्ष वेगळं झालेला आहे. आणि मला असं वाटतंय की शेवटी आपण कोण आहात? आपण सगळे महाराष्ट्रीयन आहात, आपण भारतीय आहात. आपली महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे पाठीमागे चालली आहे आणि गुजरात सारखा स्टेट आता पुढे चाललाय. तर एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी माणूस म्हणून तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करतात? याच्यामुळे जे इकॉनॉमीला आपला जे इम्पॅक्ट झालेला आहे आता, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करतात ते? आता तुम्ही मला सांगा, इरिगेशनमध्ये 70,000 करोड इन्व्हेस्ट झाले, आता 50-80 हजार करोड आपण इन्व्हेस्ट करणार आहोत. का एग्रीकल्चर आउटपुट घसरतोय? का तुम्ही इरिगेशनमध्ये एवढा इन्व्हेस्टमेंट करतो, आपला एग्रीकल्चर सेक्टर पुढे जातच नाही.
आता तुम्ही एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करतात, मेट्रो करतात, हे सगळं करतात. कोस्टल रोडमध्ये कधी एक सर्वसामान्याची बस जाते का? अटल सेतूवर सर्वसामान्यांची बस जाते का? तो कसा प्रवास करतोय? बीएसटीची हालत काय झाली आहे? भिवंडीमध्ये या लोकांना ट्रान्सपोर्टसाठी काही सुविधा आहे का? लोकांचं जीवन कसं जगतात लोक? शिक्षणाचा हाल काय? तुम्ही आता शिक्षणाचं बजेट कमी केलं, हेल्थचं बजेट तुम्ही कापलंय. आज तुमचं हेल्थचं बजेट नॅशनल ॲव्हरेजमध्ये 18-19 नंबरवर गेलाय. हे मुद्दे आहेत सन्मान्य नितेश राणेंची. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की महाराष्ट्राच्या हिताचं बोला. महाराष्ट्रामध्ये जे मूळ प्रश्न आहे त्याच्यावर बोला. तुम्हाला असं वाटतंय की मल्हार सर्टिफिकेशनवरून हे सगळे प्रश्न डायव्हर्ट झालेत एका मुद्द्यावर? ती डिझाईनच आपण बघतो ना. उदाहरणार्थ आता औरंगजेबवर एक वक्तव्य झालं तर त्याला महाराजांबद्दल काय अपमान केला असं चित्र करून 2 दिवस गेले. तर धनंजय मुंडेंचा काय डिस्कशन नाही, कोकांटेवर काय डिस्कशन नाही. आता बजेट सेशन चालू आहे. बजेटमध्ये तुम्ही काय आम्ही सर्व लोक आपण मराठी आहात ना, तर आपल्याला राज्यासाठी काम करायचं आहे. तर याच्यामध्ये कोणते प्रश्न आपल्याला चर्चेला आणायचे पाहिजे जे आपल्या महाराष्ट्रासाठी चांगले आहेत, जे आपले महाराष्ट्राला पुढे नेऊन जाणार आहे. आज डिस्कशन काय झाला? भोंग्यांवर, मटनवर, आणि 3 तासमध्ये सर्व बजेट रॅपअप करून ते जाणार होता. पण औरंगजेबावरचं जे वक्तव्य झालंच नसतं कदाचित, जे अबू आझमींनी तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी केले, तर कदाचित हा वाद झाला नसता. मान्य आहे, तो मान्य आहे, मी मान्य आहे. त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य पण केलं, त्यांनी कुठल्या तरी इतिहासकारांचा दाखला पण दिला. मान्य आहे ते. मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो की आपल्याला अशी चर्चा दोन्ही बाजूकडून नकोय. मी एका बाजूला सांगणार आणि दुसरी बाजूला सांगणार नाही असं नाही. आपल्याला ती चर्चा नकोय. पण त्याला किती तूल द्यायचा? आता झालं, सस्पेन्शन झाला, आज त्यांची बेली झाली, पण त्याला किती तूल देणं, त्याला किती महत्त्व देणं तुमच्या हातात आहे. महाराजांचं जे कर्तव्य म्हणजे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते राहणारच. महाराष्ट्रीयन लोकांच्या मनात महाराज आहेत. अरे त्यांचे जे संस्कार आहेत त्याच्यावर चाला ना. मी साताराचा आहे, तुम्ही या ना. मुस्लिम समाजाला कसं ठेवलं आहे साहेब महाराजांनी 350 साल. माझा परिवार तिथे सातारामध्ये राहतोय आणि कसं राहतोय ते येऊन बघा ना. 13वे वंशज आहेत थेट. तुम्ही साताऱ्याच्या आहात, उदयनराजे. ते म्हणाले की औरंगजेबाची कबर जी आहे ती उखडून फेकून द्या. काय साध्य होईल त्याचं? ठेवा ना. जे काय औरंगजेबने केलं आहे त्याचं प्रतीक राहील तो. हा, आपले मुलांना पण कळेल ना की कोण महाराजांचं कर्तृत्व काय होतं. मला असं म्हणायचं आहे की या विषयावर जेवढा तूल द्यायचं तेवढाच द्यायचं. याच्यावर आपले इकॉनॉमिक इश्यूज आहे, आपले प्रोग्रेसिव्ह इश्यूज आहे, त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात लोक असं मला वाटतं. म्हणजे औरंगजेबावरती जसं अबू आझमी बोलले की औरंगजेब, ते म्हणाले की औरंगजेब काही क्रूर राजा नव्हता. दारा शुकोव त्यांचा भाऊ त्यांना मारलं, शहाजहानला कैदेत ठेवलं. ही वॉज अ क्रुएल किंग. म्हणजे त्याच्या काही ऍक्शन्स तर क्रुएल आहेत. दुसऱ्या बाजूला तिकडे प्रशांत कोरटकरनी काही वक्तव्य केलं, तिसऱ्या बाजूला राहुल सोलापूरकरनी काही वक्तव्य केलं. तर या सगळ्या वक्तव्यावरून खूप मोठा गोंधळ गदारोळ झाला. आणि आता त्याच्यानंतर हे मुद्दे आले, हलाल आणि हे. तर डायव्हर्जन्स जे आहे तर दोन्ही बाजूने होत आहेत. मी सांगितलं ना, मी एका बाजूला सांगणार दुसऱ्या बाजूला सांगणार नाही असं नाहीये. जी हिस्ट्री आहे त्याचं इंटरप्रिटेशन प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने करतोय. मला असं म्हणायचं आहे की झाला एक वक्तव्य झालं. आता मटनचा एक वक्तव्य मी सकाळीच सांगितलं की ओके, स्वागत आहे त्यांचं, मल्हार सर्टिफिकेट त्यांना द्यायचं, देऊ द्या. त्याला किती तूल देणं हे आपल्या हातात आहे. आज समाजामध्ये एवढा तीड नाहीये. मी तर भिवंडीमध्ये मराठी समाज सोबतच राहतोय. हे सगळं राजकारण आहे, राजकारणीमध्येच हे सगळं चाललेलं आहे. पण आता याचा इम्पॅक्ट सोसायटीवर होत चालला आहे. माझं असं म्हणणं आहे की हे राजकारणाचा भाग असतं, त्याचं प्रपोर्शन काय असावं तो प्रश्न आहे. आज 90% तुम्ही हे केलेलं आहे ना, 10% डेव्हलपमेंट, ते उलट व्हायला पाहिजे. 10% राजकारण, 90% डेव्हलपमेंटचं राजकारण पाहिजे. मला तर फार वाईट वाटतंय की एवढा तयारी करून आम्ही येतो. आज इकॉनॉमिक सर्व्हे मला माहित नाही किती आमदारांनी वाचलं असेल, पण मी इकॉनॉमिक सर्व्हे असो किंवा बजेट असो, बजेटचे बुकलेट असो, सगळे वाचून आलेलो आहे. फक्त या उद्देशातून की काय मी सांगणार आहे त्याचा फायदा माझ्या राज्याला व्हावा, माझ्या महाराष्ट्राला व्हावा.
पण आज मला लोक काय विचारतात, नितेश राणेने हे सांगितलं तर तुम्ही काय त्याच्यावर सांगणार आहे. तर मला असं म्हणायचं आहे की मी रोजा आहे आज, मी दुआ करतोय की अल्लाहला दुआ करतोय की हे सगळं बदलावं आणि आपला महाराष्ट्र, आपला राज्य, आपली मुंबई, आपण देशात नंबर 1 आहोत. मी जेव्हा इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतो ना, तर आपल्याकडून बघायचं दृष्टिकोन लोकांचं वेगळं असतं, कारण आपण महाराष्ट्रीयन आहेत, आपण मुंबईचे आहेत. तर लोकांना असं वाटतं की वी आर व्हेरी सिव्हिलाइज्ड. सो लेट्स गेट बॅक टू अवर बेसिक्स. लेट्स वर्क फॉर महाराष्ट्र. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा जे आपलं धैर्य आहे त्यालाच पुढे न्यावं. नितेश राणेजी, तुम्हाला विनंती आहे, प्लीज 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 डेव्हलपमेंटवर या आणि महाराष्ट्रासाठी काम करा. खूप लोक हा प्रश्न विचारतात. ऍक्च्युली माझ्या डोक्यात होतं विचारायचं की नाही, पण खूप लोक हा प्रश्न सातत्याने विचारतात. मुस्लिम कम्युनिटीसाठी औरंगजेब काय आहे? कारण की बऱ्याच लोकांचा समज होतो की औरंगजेबासाठी मुस्लिम कम्युनिटी अग्रेसिव्ह होते. किती एक्झाम्पल्स आहेत त्याचे? सांगा ना. असं असतं तर जे काय झालं नंतर लोक रोडवर आले असते. बघा, जे यंग मुस्लिम आहेत ना, त्यांच्यासाठी, त्यांचे बिहाफवर मी बोलतोय तुम्हाला, त्यांना काही घेणं देणं नाही आहे. त्यांना असं वाटतंय की आज 70 वर्षात मुस्लिम समाजाचे जे हाल आहे ते एकदम घसरलेलं आहे. दलित भाई जे आपले बंधू आहेत त्यांचे पाठीमागे आम्ही आलोय. दलितांवर तो एवढे वर्षचा अत्याचार होता. पण आज आमची अवस्था काय? आज शिक्षणाचा आमचा हाल काय? रोजगाराचा हाल काय? बेरोजगारी एवढी वाढली आहे. तुम्हाला सांगतोय, आम्ही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतोय. म्हणजे आमचे लोक धारावीमध्ये किंवा बेकरीमध्ये, स्लममध्ये काम करतात, छोटे छोटे उद्योग करतात. त्याच्यावर एवढी अडचण आलेली आहे. त्रस्त लोक. रमजानमध्ये मी तुम्हाला सांगतो, पूर्वी कसं असतं की एक माहोल असतं रमजानचा, की लोक शॉपिंगमध्ये व्यस्त असतात किंवा खरीदारीमध्ये. आज रौनकच नाही, कारण लोकांकडे पैसे नाही. मुस्लिम समाज एकदम त्रस्त झालेला आहे, इन्सिक्युअर झालेला आहे. त्यांना ही चर्चाच नको. तुम्हाला असं म्हणायचं की काही घेणं देणं नाहीये औरंगजेबाने काय केलं त्याशी मुस्लिम समुदाय. आता तर लोकांचे डोक्यावर त्यांची जी आर्थिक अडचण आहे ती आहे आणि त्यांना ही आर्थिक अडचण जी आहे त्याच्या सोल्युशन पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही की औरंगजेबचा काही इम्पॅक्ट नाही. बघा, इंटरप्रिटेशन दोन्ही बाजूचा आहे. हु इज द हिरो ऑफ फॉर मुस्लिम कम्युनिटी, शिवाजी महाराज और औरंगजेब? दिस इज अ व्हेरी स्ट्रेट क्वेश्चन. यू विल आस्क मी, आय से शिवाजी महाराज ओनली. का नाही? मी महाराष्ट्रात राहतोय ना. शिवाजी महाराज नसले असते मी आता एक मदनपुरेमध्ये प्रोग्रामसाठी गेलो होतो आणि काहीच नाही, इथे एवढा औरंगजेब वगैरे चाललाय. स्कूलचा अॅन्युअल डे होता आणि तिथे अहिल्याबाई होलकर आणि शिवाजी महाराजचं जे ऍक्ट ते मुस्लिम मुलं करत होते. मी स्वतःला विचारत होतो की बाहेर असेंब्लीमध्ये काय चाललंय आणि समाजामध्ये काय चाललंय. समाज इंटिग्रेशन बघतोय, समाज पुढे जायचा धीर घेतोय, इंटिग्रेशन ऑफ कल्चर्स बघतोय. त्या शाळेमध्ये, मोमीनपुरा शाळेमध्ये सेंट्रल थीम होती ना, ती राज्याची होती, मराठी होती आणि महाराजांचा ऍक्ट मुस्लिम मुले करत होते आणि अहिल्याबाई होलकर, कारण आता वुमन्स डे वगैरे होतं, संपूर्ण प्रोग्राम त्या थीमवर होतं. तर मला असं वाटतंय की हे राजकारण आहे. राजकारणी लोक हे सगळे करत आहात. सर्वसामान्य मुस्लिम असो किंवा हिंदू असो, त्याला प्रगती पाहिजे. आपल्या मुलांसाठी चांगली शिक्षण पाहिजे, चांगली सिक्युरिटी पाहिजे आणि एक क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे की फार भारी बेसिक चांगलं उदाहरण दिलं तुम्ही. भोंग्यांवरून खूप राजकारण झालं. आज पण भोंग्यांचा विषय निघाला की भोंग्यांमुळे प्रदूषण खूप होतं आहे आणि रमजानच्या महिन्यात हा विषय निघालाय आणि मुख्यमंत्र्यांनी तर फार चांगली त्याच्यावरती कोपरखळी मारली की भोंगे तर बंद होतील, पण 9 वाजताच्या भोंग्याचं काय करायचं संजय राऊतांना, तुमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना. तर आता हे भोंग्यांचं काय करायचं? फायनली भोंग्यांचं काय करायचं? मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो. जेव्हा हे भोंगेचं सगळं चाललं तर मी जिथे नगरसेवक होतो मदनपुरा, तर मदनपुरामध्ये आपली हरी मस्जिद आहे, सर्वात इम्पॉर्टंट मस्जिद आहे. तिथूनच सगळं म्हणजे जी पॉलिसी मेकिंग होते. तर मला असं वाटलं खूप गदारोळ होईल आणि खूप प्रॉब्लेम होईल. तर मी फोनचा वाट बघत होतो की मला आता फोन येणार आहे की तुम्ही या, बघा हे सगळं चाललंय. मला फोन आला. त्यांनी काय सांगितलं, रईस आता याच्यामध्ये काय आपल्याला पुढे करायचं नाही, आपण ऍडजस्ट करतो सगळं. पोलिसला पण आपण सांगितलंय की हे याप्रमाणे डेसिबल ऍडजस्ट करायचं आपल्याला आणि करून देऊ आपण. आता तुम्ही याच्यामध्ये काय वेगळं करू नका. तर वस्तुस्थिती अशी आहे की मुस्लिम समाज
हे लॉ अबायडिंग आहे. मला असं वाटतं एक कानून झाला ना, धर्मस्थळासाठी झाला, ते हिंदूंना पण सेम आहे, मुस्लिमांना पण सेम आहे. तर मुस्लिम समाज कानून पाळेल, कारण तो पण हा राज्य आणि देशाचा नागरिक आहे. तुम्ही एकही प्रोटेस्ट बघितलंय का भोंग्यांवर? मला सांगा, एकही प्रोटेस्ट कुणी तुमच्याकडे आलंय की आम्हाला भोंगे लावायचेच आहे? पण मला असं वाटतंय की ते सिंगल आउट करणं, मस्जिदीवरचा भोंगा, दर्गावरचा भोंगा, ते करू नये. राज्याने कायदा केलं, कायदा सर्वांसाठी सर्वमान्य आहे. आणि मी तुम्हाला अश्योर करतो, मला माहिती आहे की मुस्लिम समाजाने संपूर्ण ऍडजस्ट करून कायद्यावर कसं काम करायचं हे केलेलं आहे. तुम्ही मात्र किती एफ आय आर झालीच नाही, कारण तिथे नाही आहे. एव्हरीबडी हॅज ऍडजस्टेड. पोलीस हॅज डन अ व्हेरी गुड जॉब. देव टेकन मीटिंग, देव क्रिएटेड अवेअरनेस की असा असा निर्णय झालेला आहे, आता आपल्याला याप्रमाणे चालायचं आहे. आणि ते शिस्तता मुस्लिम समाज पाळेल असं मला वाटतं, आणि ते पाळतात. तर ही जी वाद आहे ना, हे कारण बघा, तुम्हाला असेंब्लीमध्ये मूळ मुद्द्यावर चर्चा नको आहे, म्हणून हे प्लांटेड सगळे विषय आहेत. प्लांटेड आहेत, प्लॅन्ड एकदम. मला असं सांगा, एखादा लक्षवेधी घेताना तुम्ही का ही ऍडवाइस करत नाही की याच्यामध्ये धर्मचा उल्लेख करू नका? आता लव्ह जिहादचा प्रायव्हेट बिल आलेला आहे. मी काय म्हणेन, कुणीही आमिष दाखवून कन्व्हर्जन केलं तर त्याचा माझा विरोध आहे त्याला. तुम्ही त्याला लव्ह जिहाद का म्हणतात? त्याला द्या ना एक जेनेरिक नेम, की आमिष दाखवून धर्म बदलायची जी पद्धत आहे त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, स्टॉप करायला हे कानून आहे. जेनेरिक असावा. समाजमध्ये तुम्हाला देशाला, राज्याला पुढे न्यायचं आहे ना, तर सर्वांना सोबत घेऊनच पुढे जायचं आहे. आता काही प्रॅक्टिस आणि प्रथा असतात ते म्हणतात की मुलींना फसवलं जातं, हिंदू मुलींना. नितेश राणेंनी ते उदाहरण दिले. 1000 कंप्लेंट फाईल झाल्यात असा दावा आहे सरकारचा. लोढा त्याचे अध्यक्ष समिती. तुम्हालाच माहिती आहे, ती समिती त्यांनी बनवली. पहिले सांगितलं 1,00,000 केसेस आहेत. आम्ही ते विचारलं की किती केसेस झाले ते सांगा. आजपर्यंत ते सांगत नाही कागदावर की हे 1,000 FIR आहेत. सांगू द्या ना त्यांना. बघा, हे सगळं जे मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही केलंय ना, त्याचा इफेक्ट आपली पुढची जनरेशनला होणार आहे. लव्ह जिहादचा कानून तुम्हाला आणायचा आहे ना, त्याला लव्ह जिहाद न म्हणतात सर्व धर्मासाठी करा ना. ही जी जागा आहे ना, सर्व धर्म सर्वांसाठी आहे. कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. पण प्रत्येक दिवशी कॉन्स्टिट्यूशनला व्हायलेट ते करतात. जिहाद या शब्दाला आक्षेप काय? बघा, लव्ह जिहाद वगैरे काहीच नाहीये. असा ऑर्गनाइज क्राईम असला असता तर तुम्हाला पण कळलं असतं, मला पण कळलं असतं. असं ऑर्गनाइज असेल म्हणजे अशा पद्धतीने मुलींना फसवलं, त्यांना तर मोका लागायला पाहिजे. मीच लावणार. तुम्ही मला केसेस सांगा, मी स्वतः जाऊन ती डिमांड करणार. पर बघा, मी पण समाजामध्ये आहे. मी 3 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काम केलेलं आहे. मी भिवंडीमध्ये काम करतोय. असे केसेस झाले असते तर आपल्याला कळलं असतं, आपण त्याचा निषेधही केलं असतं. पर कधी 1,00,000, कधी 1,000, कधी 5 केसेस. हे काय आहे? तुम्ही एक डिटेल माहिती काढा ना की हे समाजचा प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला सोबत घ्या. तो रिफॉर्म करण्यासाठी तुम्ही तुमच्या सोबत आहात. पण तसं नाही आहे. हे सगळं काल्पनिक आहे, मॅन्युफॅक्चर आहे, असं हेच तथ्य आहे. ऍक्च्युली ना रेश भाई, म्हणजे मला तो राहत इंदौरींचा शेर आहे, सरहदों पे बहुत तणाव है क्या, पता तो करो चुनाव है क्या. पण आता असं झालं ना की रोजच तुमच्या राजकारणी लोकांची लढाई चालू आहे आणि रोज आम्हाला इलेक्शन असल्याचा फील येतो इथे. एवढी कट्टुकट लढाई चालू आहे. मी नॉर्मली एवढा बोलत नाही या विषयावर. मुंबईत तर काय, तुम्ही म्हणून एवढा मी आज डिटेल इंटरव्ह्यू दिलेला आहे. पण तुम्ही एक बघितलं असेल, मी कधीच या विषयावर इंटरव्ह्यू देत नाही. पर मुस्लिम प्रोग्रेसिव्ह आहे. माझं वाटतं की बोलायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं ना की ज्या मिसकन्सेप्शन असतील त्या दूर होतील पहिली तर. आणि दुसरी जी गोष्ट आहे ना ती म्हणजे की एकाच बाजूने काही जर प्रोजेक्शन चालू असेल तर त्याला ब्रेक लागेल. आणि मुस्लिम समुदायाला पण तुम्ही त्याच्यातून सांगू शकाल की वेअर वी हॅव टू गो. नाही, प्रॉब्लेम कसा आहे ना, आज जी वस्तुस्थिती आहे, मी इथे उभे राहून काय सांगितलं ना तर त्याला मोडून चेंज करून दाखवतात लोक. नाही, त्यामुळे तुमच्याशी बोलतोय मी. पण मी जे बघितलंय ना, आज उद्देश सर्टन मीडियाचं पण काय झालेलं आहे की मला हे बाईट पाहिजे, तुम्ही देणार काय. एकदम स्ट्रेट माझ्याकडे येतात, अरे ये विषय पे ऐसा बोलो ना. अरे हे क्या है?
वाय शुड आय? आज मी मॉर्निंगमध्ये आलो तर सर्वांनी मला विचारलं की हे मल्हार सर्टिफिकेट वगैरे. मी सांगलं माझं समर्थन एक ऑप्शन क्रिएट केलं. बाईट मिळाली नाही ना, आता सेन्सेशनलायझेशन झाला नाही ना, तर रहिशिकची गरज नाही, असं झालेलं आहे. महाराष्ट्र बघा, आपला महाराष्ट्र जे आहे ना एकदम प्रोग्रेसिव्ह, सांस्कृतिक आणि मच्युअर स्टेट आहे. तर या राज्याचे आमदार कसं असावं, या आमदार किंवा राजकारणी कसं असावं, वी आर एक्झाम्पल फॉर द नेशन अँड वी हॅव अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी इन गेटिंग इंडिया अहेड. म्हणजे मी जेव्हा राजकारणमध्ये आलो तर काय उद्देश घेऊन आलो आहे की या राज्याला, या शहराला मी चांगलं कसं करू शकतो. वी आर गिव्हिंग आवर लाईफ फॉर द स्टेट. इट इज नॉट इझी टू बी इन पॉलिटिक्स नो. सो मला असं वाटतंय की महाराष्ट्राचं जे चाम आहे ते टिकून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. आपण सुरुवात केली होती ते हलाल की झटका हा जो वाद चालू झाला तिथून. रोज तुम्हाला रमजानच्या शुभेच्छा रयस भाई. आणि रोजे चालू आहेत तर महाराष्ट्रासाठी पण तुम्ही प्रार्थना करा. 100%. आणि प्रत्येक दिवशी मुस्लिम्स आर व्हेरी पेट्रिऑटिक, आय टेल यू व्हेरी ऑनेस्टली. आणि आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी प्रत्येक दिवशी मस्जिदांमध्ये, आमच्या घरामध्ये प्रार्थना होतच असतात. कम्युनल हार्मनीसाठी, सर्वांसाठी. बघा, मुस्लिम समाजाचे जवळ येऊन बघा. म्हणजे तुम्ही इफ्तारला या, तुम्ही आमचे मद्रसेमध्ये या, तुम्ही आमचं कल्चर बघा. या देशामध्ये म्हणजे एक आय रिमेंबर प्रत्येक दिवशी माझे घरात इफ्तारीसाठी 2-3 माझे मित्र जेव्हा आय वॉज इन कॉलेज दे यूज टू कम. कधीच असं वाटलं नाही हिंदू मुस्लिम हे सगळं. आणि आज पण आय वॉज व्हेरी हॅपी. वन ऑफ द ऑफिसर हॅड गिव्हन अ इफ्तार पार्टी अँड वी हॅड ॲटलीस्ट 300 पीपल. अमंग देम वर फक्त 50 मुस्लिम असतील. कल्चरल इंटिग्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण आम्ही पण येऊ कधीतरी इफ्तारीला पण. आणि रोजे संपल्यानंतर निश्चितपणे ईदसाठी पण. आणि बिर्याणी तुम्ही चांगलीच आणता त्यामुळं त्यासाठी पण. तर हरकत नाही रयस भाई. मुद्दा असा आहे की संवाद झाला पाहिजे आणि संवादाने प्रश्न सुटले पाहिजेत. आणि विधानसभेमध्ये किंवा विधानसभेच्या बाहेर या ज्या काही गोष्टी चालत आहेत त्याचा जो विपरीत परिणाम समाजावरती होतोय तो होऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. आणि ती जबाबदारी दोन्ही सगळ्या आपल्या लोकप्रतिनिधींची आहे. आणि म्हणून रयस भाईंकडून जाणून घेण्याचा प्रयत्न होता की त्यांचं काय मत आहे. तर मल्हार सर्टिफिकेशन द्यायचं असेल तर द्या. कॉम्पिटिशन निर्माण होते, त्यांना काही हरकत नाहीये. ज्याला जिथं दर्जेदार, लवकर, जिथं कम्फर्ट असतो तिथं तो जाऊन खरेदी करतो. आमच्या गावात मला आठवतंय की वर्षानुवर्ष मी लहान असल्यापासून आमच्याकडे मला कासमभाई आहेत, त्यांच्याकडे जाऊन लोक मटण खरेदी करतात. हां, तर ते आणि बरीचशी दुकानं पण आहेत. आता मराठी लोक सुद्धा, हिंदू लोक सुद्धा चिकन शॉप्स आणि मटन शॉप्स चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये पण प्रोग्रेस होत आहे. बऱ्याचशा ह्याच्यामध्ये लोक आता त्यातली टेक्नॉलॉजी पण आणतायत. जास्त वेळ टिकावं, चांगलं राहावं, स्वच्छ व्हावं यासाठीची. त्यामुळे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. फक्त त्याचं राजकारण नाही झालं पाहिजे. त्याच्यातून धार्मिक भावना नाही भडकल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचा फायदा कोणीतरी उचलतंय अशा गोष्टी नाही घडल्या पाहिजेत. हीच एक अपेक्षा आहे. मुंबई तकमध्ये आपण रयसभाईंशी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा संवाद साधतोय. पण मी मागे पण म्हणलो होतो रयसभाई की तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी सगळ्या समाजातून आले पाहिजेत. केवळ मुस्लिम समाजातून नाही पण सगळ्या समाजातून आले पाहिजेत. ते जे चांगले कम्युनिकेटर आहेत की जे कम्युनिकेट करू शकतात की व्हॉट इज आवर आयडिया. आणि त्याचा फायदा मला असं वाटतं लोकांना निश्चितपणे होईल. तुम्हाला रयसभाईंसाठी काही प्रश्न असतील तर ते निश्चित नमूद करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.